नव्याने अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील। नमस्कार मित्रांनो, मी गजानन सामले आणि तुम्ही पाहता आपलं यूट्यूब चॅनल ॲम्बॅसेडर ऑफ एज्युकेशन। मित्रो, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आजपर्यंत आलेला प्रत्येक महत्त्वाचा शासन निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आलोय। आज तर मी तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर घेऊन आलोय। होय, बहुचर्चित बहुप्रतीक्षित असा 7वा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर लागू झालाय। चला तर पाहूया या ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू होईल। 1 जानेवारी 2019 पासून या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल। 7व्या वेतन आयोगाचा लाभ राज्यातील सुमारे 19 लाख कर्मचारी, अधिकारी तसेच निवृत्ती वेतन धारकांना मिळणार। नियुक्ती दिनांकानुसार 1 जानेवारी किंवा 1 जुलैला 3% वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मिळणार। कर्मचाऱ्याचा नियुक्ती दिनांक जर 1 जानेवारी ते 30 जून या दरम्यान असेल तर 1 जानेवारीला वेतनवाढ मिळेल आणि कर्मचाऱ्याचा नियुक्ती दिनांक 1 जुलै ते 31 डिसेंबर या दरम्यान असेल तर 1 जुलैला वेतनवाढ मिळेल। 6व्या वेतन आयोगाने दिलेले ग्रेड वेतन 7व्या वेतन आयोगाने पूर्णपणे बंद केलेले आहे। 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना विद्यमान वेतन संरचनेत दिनांक 1 जानेवारी 2016च्या मूळ वेतनास ग्रेड वेतनासह 2.57 गुणून वेतन निश्चिती केली जाणार आहे। यापुढे देखील केंद्राच्या धर्तीवरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ते व इतर भत्त्यांचा लाभ मिळेल। 7वा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने 2016ला लागू झाल्याने 2016 ते 2019 या कालावधीतील फरकाची रक्कम ही सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात भविष्य निर्वाह निधी व इतर निवृत्ती वेतन योजनेत जमा होईल। केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच 10, 20 व 30 वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळेल। यापूर्वी 12 वर्षाला वरिष्ठ वेतन श्रेणी व 24 वर्षानंतर निवड श्रेणीचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत होता। आता तो केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच 10, 20 व 30 वर्षांच्या सेवेनंतर मिळेल। घरभाडे भत्त्यामध्ये देखील शासनाने केंद्र शासनाच्या धोरणानुसारच शहरे व गावांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा केलेली आहे। X वर्गासाठी 24%, Y वर्गासाठी 16% आणि Z वर्गांसाठी 8% भत्ता मिळणार। महागाई भत्त्याने 25% मर्यादा ओलांडल्यानंतर X वर्गासाठी 27%, Y वर्गांसाठी 18% व Z वर्गासाठी 9% घरभाडे भत्ता मिळणार आणि महागाई भत्त्याने 50% मर्यादा ओलांडल्यानंतर X वर्गासाठी 30%, Y वर्गासाठी 20% आणि Z वर्गासाठी 10% घरभाडे भत्ता मिळणार। मित्रो, आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त शासन निर्णयांची माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य क्लिक करा। तर पुन्हा भेटूया नवीन शासन निर्णयांसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।